गुड मॉर्निंग फ्रेंड, सिद्धार्थ ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे शनिवार आणि माझी इकडे ना बघा डब्याची तयारी चालू आहे. मिष्टांच्या डब्याची तयारी. इकडे बघा काय केलं आज मी. मटकी मीठ आणि हळद घालून थोडी उकडून घेतलेली आहे. मटकीची रस भाजी करणार आहे टिफिनमध्ये. चला तर मग मी आता टिफिनची तयारी करते. पोळ्या झाल्यात माझ्या. आता थोडी एक भाजी केली की नाश्त्याची तयारी. आज नाश्त्याला करणार आहे बघा उपीट उपमा. ते गरम गरम छान लागतं आणि मिस्टरांच्या अंघोळ तोपर्यंत होईल. हो, मिस्टर नाही भरणार डबा, मीच भरणार आहे. डबा मी माझा आज भरणार आहे. नाही, मीच भरणार आहे. काल त्यांच्या मिस्टरांच्या डब्यामध्ये सगळं कोरडी भाजी होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा काय होतं, कोरडी भाजी असते ती जात नाही. काल बटाटा कोरडा, अजून हे बेसन पोळी पण दिली होती. ह्यांना अजिबात आवडत नाही बेसन पोळी. आली परत घरी. चला तर मग मी बनवते भाजी. हे बघा नेमकी स्वयंपाक करताना गेलेली आहे लाईट, आणि आता चांगलं परतलं गेलं. आता मिक्सर कसं चालू करायचं सांगा. लाईट गेली तर आता लाईट आधी बघा, लाईट गेलेली होती तर आता मिक्सर मग नाही बारीक करते मसाला सगळा. हे बघा इकडे मिक्सर मोठ्या भांड्यात केल्यामुळे जरा वेळ लागला. हे बघा इकडे बनवते मी भाजी. मला भाजी बनवल्याशिवाय ना नाश्त्याचं करता येत नाही. पहिला म्हटलं भाजी बनवून घ्यावी. सगळी ग्रेव्ही काढून घेते तुम्हाला. हे बघा कुकरमध्ये शिजवली होती ना मटकी, त्याच्यामुळे मी कुकरमध्येच टाकली. छोट्या कुकरमध्ये एकच भांडं वापरायचं म्हटलं. तर उगीच मला कढई ही कढई लागणार आहे नाश्त्यासाठी. तर चला याच्यामध्ये एवढी ही भाजी झाली की रवा भाजून घेणार आहे. एक तरी काय होतं, मिस्टरांना आवडत नाही उपमा. ह्यांना आवडत नाही उपमा, पण ते गरम गरम त्याच्यात बारीक शेव ते घातले ना मग ते खातील. गरम असते की जरा असंच आवडतं त्यांना. हे बघा इकडे रवा भाजायला चालू केलं मी, आणि थोडंसं कोमट पाणी ठेवलं इकडे, जेणेकरून पटदिशी माझं उपमा तयार होईल. इकडे एक कुकरची शिट्टी झाली की भाजी रेडी. चला इकडे नाश्ता करते, नाश्ता बनवते. आता सासूबाईंचे पोटी वाचून झाले, वाट बघतायत नाश्त्याची. आणि ह्यांची पण आंघोळ झालेली आहे. ते लगेच नाही तर तयार होऊन निघतील. वेळेत नाही झालं तर इकडे कांदा टमाटे गेलेला आहे कढईमध्ये. मिरची अगदी कमी घातलेली आहे. सगळेजण उपीट खायला. सासूबाई गेल्यात बाथरूमला. झाले काही रेडी. 97 से माल लिया नाश्ता ऐसे को मालूम नहीं था, तो अभी तेरे पास पारस चल रहा था. जिधर पारस चलता है उधर नहीं दिखाते हम. फिर मेरे सामने माल बिकने को लगा है, मेरे सामने मेरे को. चला तर मी ना किचन ओट जरा साफ करते. रोज काय होतं धावपळीमध्ये पुसते, पण असं काय म्हणतात त्याला, घासणीने घासलं जात नाही. काय हो मी ना हे कट्टा जरा किचन ओटा घासा लागली ना. तुम्हाला काय वाटलं? रोज काय होतं असं मी पुसून जाते सगळं व्यवस्थित, पण हे जे आहे प्लेट ह्यानी ना घासलं जात नाही. तर आज आहे निवांत वेळ, म्हटलं चला घासून घ्यावं हे सगळं.
आणि थंडी आहे ना मैत्रिणींनो, तर थंडीमुळे ना हातपाय आपण लवकर वळतच नाहीत कामाला. हे पहा माझी सगळी कामं आवरली, झाडू पोछा केलेला आहे, आमचे नाश्ते झालेत, हे गेले टिफिन घेऊन ऑफिसला. हे पहा आता प्राजक्ता आणि प्रतीक येईल. प्राजक्ताचे आयब्रोज करायचे आहेत. खूप दिवस झाले प्राजक्ता माझ्याकडनं आयब्रोज नाही केल्या, करून घेतल्या. ती काय करते, ती वॅक्सिंगला बाहेरच्यांना बोलवती. मला म्हणते मम्मी नको आता, तू नको करून, तुला वेळ नाही. आणि मला खरंच वेळ नसतो. त्याच्यामुळे ती म्हणली मम्मी आज येते मी, तुला आहे ना वेळ. मला आज शनिवार आहे, सुट्टी, म्हणजे रसिकाकडे जायचं नाही आहे. विरांश गेला स्कूलला आता, आज रसिका आणि विनायक आहेत घरी. तर मला म्हणली आज तू घरी आहेस ना, तर मी तुझ्याकडे आयब्रोज करते. म्हटलं ठीक आहे ये. ती आयब्रोज प्राजक्ता कोणाकडनंच करून घेत नव्हती, कोणाकडनंच तिला पसंतच पडायचे नाहीत कोणी आयब्रोज केलेल्या. पण आता ती काय करते, शेप तोच ठेवा, फक्त एक्स्ट्रा काढा असं सांगत असते. तिला जाड आयब्रोज आवडतात. तर चला आता येईल प्राजक्ता आयब्रोज करायला माझ्याकडे. आणि मावशी येतील बघा, 11 वाजलेले आहेत. सगळी कामं माझी आवरलेली आहेत. हे पहा किचन ओटा पण क्लीन झालेला आहे. दूध फक्त बाहेर काढून ठेवलेलं आहे. आता चहा, मी म्हणलं प्राजक्ता आल्यानंतर चहा विचारा, मावशींना तर करायच लागतं. आणि मिस्टरांना दिलं होतं 1 ग्लास दूध. ह्यांना बळबळ दूध देत असते, का तर काय झालेलं आहे, ह्यांचे गुडघे दुखायला लागलेत. तर हाडातलं कॅल्शियम कमी होत असतं, पुरुषांचं असू दे नाही तर बाईचं असू दे. पण वरच्या वय जसं वाढतं तसं आपल्या शरीरातले कॅल्शियम कमी होत असतं, हाडामधलं कॅल्शियम कमी होत असतं. तर बघा कॅल्शियम कमी झालं आणि गुडघ्यामधलं वंगण, जे वंगण असतं तेलाचं प्रमाण ते कमी होतं. आणि त्याच्यामुळे ते काय होतं, एकमेकावर गुडघ्याचे हाड एकमेकावर घासली जातात, घर्षण होतं. ह्यांचा गुडघा दुखते. प्राजक्ता आली माझी. प्राजक्ताला म्हटलं प्रतीकला नाही आणलं का, तर मला म्हणते त्याला कुठे आयब्रोज करायच्यात. चला प्राजक्ता आली तर आयब्रोज करायचे प्राजक्ताच्या. चहा करू का बाळा? पिला का? माझी सिंड्रेला बघा, नाही का इतके सुंदर केस होते प्राजक्ताच्या लग्नाच्या अगोदर, लॉंग आणि हेल्दी. प्राजक्ता म्हणायची अगं मम्मी माझे केस काय अजिबात गळतच नाही, एक केस सुद्धा गळत नाही. आता केस बारीक आणि मी हेल्दी आहे. हे बघा चहा बनवते मी, इकडे चहा टाकलाय. मावशी आलेत आता. काय करू, ऐकतच नाही ना. चला आयब्रोज करते आता बाजूच्या माझ्या. आता किती दिवसांनी आयब्रोज करायला मी, किती महिन्यांनी. झोप ना, असं करते की मी. हे पहा इकडे मावशीबाईंना चहा करून दिला आणि मग प्राजक्ताचे आयब्रोज करायला लागले. खूप दिवसांनी मी आज आयब्रोज करते. आणि खरं सांगू का, आपण ज्या क्षेत्रामध्ये होतो ते क्षेत्राचं ना किती वय झालं, किती काही झालं तरी ते आपली प्रॅक्टिस काय म्हणजे सुटत नसते. आपला हात बसलेला असतो, तर आपण ते करू शकतो आणि त्यात आपल्याला खूप आनंद मिळतो. मला अजूनसुद्धा विचारतात खूप जण की आयब्रोज करता का, पण मला वेळच नसतो, त्याच्यामुळे मी काही करायला जात नाही. कारण का आपण आता कसं आहे, घरच्या म्हणजे सासूबाईंची जबाबदारी आणि ते म्हणजे विरांशी जबाबदारी, हे सगळ्या जबाबदारी ऐकून पाहता मला आता काही म्हणजे पार्लर मी टाकणं शक्य नाही आणि किंवा पार्लरचं काम करणं शक्य नाही. आणि मुली पण म्हणतात आता मम्मी बास झालं, खूप वर्ष तू पार्लर चालवलं आहे, आता बास झालं. त्याला आता विरांशकडे आम्ही आलेलो आहे. विरांशला काल टुचू दिलं होतं, तर हे बघा रसिका आणि प्राजक्ता बोलत आहेत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.